श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचे आणि माझे वैयक्तिक पातळीवर संबंध. मे 2010 मध्ये बाबा सद्गुरू रूपाने माझ्या आयुष्यात आले आणि माझी पळापळ पाहून बाबा बोलले की तू पौर्णिमेला माझ्याकडे येऊन माझं चरणतीर्थ घेत जा. सद्गुरू आज्ञेनुसार मग तसेच सुरू झाले. पौर्णिमेला बाबांना स्नानाभिषेक घालते वेळी हळूच बाबांचे श्रीचरण उचलून परातीत ठेवायचे. त्यातील तीर्थ बाटलीत भरून घरी घेऊन यायचे आणि रोज सकाळी नित्यनेमाने प्राशन करायचे. मग साधारण 2011च्या शेवटी बाबांची एक गोष्ट लक्षात आली की पिठापूरला बाबांजवळ पोहोचले की बाबा गुणगुणायला लागत, नानाजी का बिठुआ कैसा चमके. आंध्र प्रदेशात वडिलांना नाना म्हणतात. बिठुआ म्हणजे बिटुआ, बेटा, मुलगा. 2013ला एका पौर्णिमेला पहाटे 3:30 नंतर त्यांच्या रूममध्ये बाबांनी एक मोठा दीक्षा विधी अचानक केला. बाबा दिवाणावर उठून बसले. मी खाली जमिनीवर मांडी बसलो होतो. मला जाणवले की काहीतरी विशेष सुरू होते आहे. मी पटकन बाबांचे दोन्ही चरण सावकाश उचलून माझ्या मांडीवर ठेवले. बाबांनी त्यांच्या शेजारी म्हणजे माझ्या चेहऱ्यासमोर एक उशी ठेवून त्यावर स्वतःची पुणेरी पगडी ठेवली आणि पाठीमागे एक उशी उभी ठेवली. लगेच लक्षात आलं की हे तर सिंहासन. पगडी म्हणजे श्रीपाद. बाबांनी श्रीपादांचं अनुष्ठान मांडलं होतं. मग बाबांनी त्यांच्या अंगावरील झब्ब्याची दोन्ही टोके धरायला लावली आणि वर आकाशाकडे पाहत खूण केली की ओता आता यात आणि माझ्याकडे पाहून म्हणाले की घे भरून. जसं उतारावरून पट्ट्यावरून धान्य वगैरे खाली येते तसंच काहीतरी अदृश्य त्यांच्या झब्ब्यावरून माझ्याकडे येत होते. काय ते बाबांनाच माहिती. ती प्रक्रिया काही वेळाने संपताच बाबांनी अंगातील तो झब्बा मला काढून दिला. आज माझ्या घरी देवघरात आहे तो. आणि हातानं ठासून भरल्याचे ऍक्शन करत बाबा बोलले की तेरे को सब ठूस ठूस के दिया है, रिद्धी सिद्धी, अब किसी को कुछ मांगने का नहीं और मेरे को भी कुछ मांगने का नहीं. आणि स्वतःची मूठ आवळून सरळ अंगठा धरून म्हणाले की अब ऐसा चलने का, एकदम ताठ मानेने चालायचं. आज से तू हिराचंद गोपालचंद कोठारे. हा विधी संपताच बाबा गादीवर पहुडले आणि अत्यंतिक ट्रान्समध्ये बोलले की अब बिडी जला. मी सिगारेट पेटवून बाबांना झुरके द्यायला सुरुवात केली. बाबांनी खाली वाकून चिवड्याचं पाकिट शोधून काढले आणि माझ्या अंगावर फेकून बोलले की ये ले लड्डू. कारण पुत्रविधी झाला होता, तोंड गोड करायला हवा ना. हाताला चिवडा पाकिट सापडले आणि त्यालाच लड्डू म्हणून प्रसंग साजरा झाला. 2014 साली बाबांनी संध्याकाळी 5च्या दरम्यान मला रूममध्ये नेले आणि मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा गायलं. 2015 साली असंच बाबा मला रूममध्ये घेऊन गेले आणि बाबांनी धाडकन स्वतःला बेडवर झोकून दिले आणि त्यांचे चरण माझ्याकडे करून अत्यंत प्रेमाने आवाज करत करत 3 फ्लाइंग किस माझ्याकडे फिरले. त्यावेळी बाबांचे डोळे काही और होते आणि मंत्रमुग्ध करणारे होते. 2016 साली म्हणजे समाधीपूर्वी काहीच महिने अगोदर संध्याकाळी बाबा मला रूममध्ये घेऊन गेले. दाराला आतून कडी लावायला सांगितली. कुणाला येऊ देऊ नको अशी खूण केली आणि मोठ्याने बोलले की मेरे को तू पापा समझ, मेरे को पप्पा समझ. 2016 सालची गुरुपौर्णिमा ही बाबांची देहातील शेवटची गुरुपौर्णिमा. सकाळी पालखी शेजारी सोफ्यावर बाबा विराजमान झाले. गर्दी होती. बाबांसमोर मोठ्या परातीत वेदघोषात वर्माजींच्या हातून बाबांच्या पादुकांवर अभिषेक सुरू होता. मी बाबांच्या उजव्या बाजूला बाबांच्या चरणांशी बसलो होतो. बाबा आलेल्या वस्त्रावर आशीर्वाद लिहिण्यात तल्लीन होऊन गेले होते. गावातील एक प्रस्थ आले आणि श्रीरामने मला उठवून त्यांना बाबांजवळ बसविले. मी लांब जाऊन अभिषेकाचे फोटो व्हिडिओ मोबाईलवर घेऊ लागलो. तोच बाबांनी माझ्याकडे चमकून पाहिलं आणि नजरेनेच मला तू का उठलास माझ्यापासून असं म्हणत चल बस परत तुझ्या जागेवर असे डोळ्यांनी प्रेमाने दरडावून सांगितले आणि मी तसं बसल्यावर हसून आता कसं बरं असे चेहरा हलवून परत लिखाणात मग्न झाले. याच दिवशी दुपारी 4 वाजल्यापासून अंधार पडेपर्यंत बाबांनी मला त्यांचा उजवा बोटांपासून ते खांद्यापर्यंत मालिश करायला लावला. यावेळी दोघा तिघांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पण बाबांनी त्यांना जमू दिलं नाही. बाबांनी 20 नोव्हेंबर
नोव्हेंबर 2016 रोजी पहाटे 5च्या सुमारास देह सोडल्यावर दुसऱ्या दिवशी 21 तारखेला दुपारी 2 नंतर बाबांचा महासमाधी सोहळा 11 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात बाबांच्या स्नानाने सुरू झाला. यावेळी प्रचंड गर्दी होती. मला वाटत होतं की आता या महत्वाच्या क्षणाला जर आपण बाबांजवळ नाही तर आपलं आयुष्य व्यर्थ गेले. असं म्हणत मी बाबांजवळ कसा पोहोचलो हे मलाच कळालं नाही. संपूर्ण स्नानविधीत मी बाबांना धरून होतो. बाबांच्या त्या स्नानाचा टॉवेल देखील आजही माझ्या देवघरात आहे. स्नान होताच गोपी मला म्हणाला, मिसाळजी आप बाबा की चरण पकडो. मग बाबांना समाधीस्थळी घेऊन बाबांच्या आधी मी होतो. बाबांना समाधीत बसवताच मला आत उतरायचं होतं, पण तेवढ्यात राजूभाईने आत उडी मारली. तो त्यावेळी म्हणजे 2 वर्षे आधीपासूनच बाबांच्या विरोधात गेला होता. पण काय झाले, तो समाधीच्या बाहेर आला आणि समाधीजवळच्या दिव्याने त्याच्या अंगावरील लुंगी ढणाढणा पेटली. पुत्राचा हक्क डावलल्याचं बाबांना आवडलं नाही. अजूनही भरपूर ज्ञात आठवणी पलीकडे गेलेले अनेक प्रसंग आहेत. आता सांगा बरं, की कोणत्या बापाला आवडेल त्याच्या मुलाकडे वाईट नजरेने पाहिलेले? सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज